नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय कुलकर्णी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आपण जे आहेत मॅथ्स वनचं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर काय केलं होतं, आपण स्टार्ट केलं होतं. त्या चॅप्टरमध्ये जे आहेत आपण फर्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 जे आहेत हे काय केलं, आपण सॉल्व केलं. त्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण शिकलो की लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे बाय युझिंग एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व केलं. त्या 1.2 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण शिकलो की लिनियर इक्वेशन हे जे आहेत हे कसे सॉल्व करायचे बाय युझिंग ग्राफिकल मेथड. आणि आज जे आहेत आपण शिकणार आहेत की 1.3 प्रॅक्टिस सेटमध्ये लिनियर इक्वेशन जे आहेत क्रॅमर्स रूलनं कसे आपल्याला सॉल्व करायचे ते आपल्याला करायचं आहे, शिकायचं आहे. ठीक आहे. तर बघा, त्याआधी आपल्याला थोडंसं जे आहे थोडासा आपला बेसिक कन्सेप्ट जो आलेला होता ग्राफिकल मेथडचा तो आता आज आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. ठीक आहे. तर पहा थोडंसं व्यवस्थित की सर्वांना माहिती आहे की हे काय असेल, एक लिनियर इक्वेशन आहे आणि या एक स्टँडर्ड लिनियर इक्वेशन आहे आणि या लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ असेल तो काय असेल, एक स्ट्रेट लाईन असेल. ठीक आहे. या लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा असेल, स्ट्रेट लाईन. हे पण काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. या लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ असेल हा पण कसा असेल, एक स्ट्रेट लाईन असेल. ओके. आता हे माहिती आहे आपल्याला की हे दोन लिनियर इक्वेशन आहेत आणि या दोन लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा असेल, स्ट्रेट लाईन असेल. म्हणजे आपल्याला टू स्ट्रेट लाईन भेटतील. मग त्या ज्या टू स्ट्रेट लाईन असतील, ठीक आहे, त्या टू स्ट्रेट लाईन कधी कधी एकमेकाला इंटरसेक्ट पण करू शकतात. म्हणजे आपल्याला या दोन हे जे दोन लिनियर इक्वेशन आहे त्यांचा जो ग्राफ आहे हा आपल्याला कधी कधी इंटरसेक्टिंग लाईन्स पण भेटू शकतो. ठीक आहे, ही पण कंडिशन आहे. किंवा या दोन इक्वेशनचा जो ग्राफ आहे हा आपल्याला कधी कधी दोन पॅरलल लाईन पण भेटू शकतो. ओके आहे, ही पण एक कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते. किंवा या दोन इक्वेशनचा जो स्ट्रेट लाईनचा जो ग्राफ आहे हा कोइन्सिडेंट लाईन पण भेटू शकते. म्हणजेच दोन्ही लाईन एका डायरेक्शन नाही असू शकतात. म्हणजे स्टुडंट मला काय सांगायचं तुम्हाला की हे जे आपल्याला दोन लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ असेल तो कोणता असेल, टू स्ट्रेट लाईन. मग या ज्या टू स्ट्रेट लाईन असतील या कधी कधी इंटरसेक्टिंग लाईन्स पण असू शकतात, कधी कधी पॅरलल लाईन पण असू शकतात, कधी कधी लाईन कोइन्सिडेंट पण असू शकतात. याला आपण काय म्हणू, कोइन्सिडेंट. कोइन्सिडेंट म्हणजेच काय, दोन्हीही लाईन्स एकाच डायरेक्शनने जात आहे. दोन्ही लाईन कशा आहेत, एकाच डायरेक्शन आहे. याला म्हणू आपण कोइन्सिडेंट लाईन. क्लिअर आहे. येस. मग आज आपल्याला हे शिकायचं आहे की इंटरसेक्टिंग लाईन्स कधी भेटतील. कोणतं लिनियर इक्वेशन, कसं लिनियर इक्वेशन असेल तर इंटरसेक्टिंग लाईन्स भेटतील. इक्वेशन कसं असेल तर आपल्याला पॅरलल लाईन भेटेल. आणि हे दोन इक्वेशन कसे असतील तर आपल्याला कोइन्सिडेंट लाईन भेटतील. ठीक आहे. तर मग आता व्यवस्थित थोडंसं जे आहे समजून घ्या. पहा इथं या एक्सचा जो आहे, एक्सचा कोएफिशियंट आहे A1. इथं सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे A2. मग बघा, हा असेल इथं A1. ठीक आहे, हा घेतला आपण A2. आणि या A1 अपॉन A2 म्हणजेच हे काय आहेत, A1 आणि A2 हे काय आहेत, एक्सचे कोएफिशियंट, त्यांचा काय घेतला आपण, रेशो घेतला. नेक्स्ट हा y आहे, yचा कोएफिशियंट B1. इथं y सेकंड इक्वेशनमध्ये yचा कोएफिशियंट B2. मग काय घेतला आपण, B1 अँड B2 या दोघांचा आपण काय घेतला, रेशो घेतला. म्हणजे इथं आपण काय घेतला, x1 चा रेशो घेतला. जे x व्हेरिएबल आहे त्यांचा आपण काय घेतला, x1 x जे व्हेरिएबल आहे त्यांच्या कोएफिशियंटचा रेशो घेतला. y जो व्हेरिएबल आहे त्यांच्या कोएफिशियंटचा रेशो घेतला. आणि हा जर रेशो इक्वल नाही आला, इक्वल जर येत नसेल, ठीक आहे, तर आपल्याला जो ग्राफ भेटेल तो ग्राफ कोणता असेल, इंटरसेक्टिंग लाईन्स असतील. कोणत्या असतील, इंटरसेक्टिंग लाईन्स. बघा डबल सांगत आहे, लक्ष द्या व्यवस्थित. जर कधी, ठीक आहे, एक्स या व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचा रेशो आणि वाय या व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचा रेशो, या दोन्ही रेशो जर इक्वल नसतील तर जो ग्राफ भेटेल तो ग्राफ कोणता असेल, इंटरसेक्टिंग लाईन्स. क्लिअर आहे. येस. यामध्ये जे आहेत बघा इथं C1 हा हा C1 आणि C2 याचं इक्वल असेल नसेल काही फरक नाही पडणार. इथं जो आहे तुम्ही म्हणसाल इथं C1 अपॉन C2 चा रेशो इथं मे बी इक्वल असू शकतो किंवा नसेल, पण काही फरक नाही पडणार. ओके. इंटरसेक्टिंग लाईनसाठी कंडिशन हीच आहे की एक्सचे जे
कोइफिशियंट असतील त्यांचा रेशो आणि वायचे कोइफिशियंटचा रेशो हा कसा पाहिजे आपल्याला, हा नॉट इक्वल पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा, जर इंटरसेक्टिंग लाईन्स असतील, ठीक आहे, तर आपल्याला काय भेटेल, एक युनिक सोल्युशन भेटेल. काय भेटेल, युनिक सोल्युशन. युनिक म्हणजेच काय, ओनली वन सोल्युशन. ओनली वन सोल्युशन म्हणजे स्टुडंट तुम्हाला आता हे समजलं की आपण पाहिलं की प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जेवढे पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या ऑल एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय भेटलेला आहे, जो ग्राफ भेटलेला आहे तो कशाचा होता, इंटरसेक्टिंग लाईन्सचा होता. आणि त्या इंटरसेक्टिंग लाईन्स जर तुम्हाला ग्राफ भेटत असेल म्हणजे तुम्हाला काय भेटेल, फक्त एकच सोल्युशन भेटेल. काय भेटेल, त्या दोन लिनियर इक्वेशनचं जे सोल्युशन असेल हे काय असेल, एकच सोल्युशन तुम्हाला भेटेल. ठीक आहे. येस. मग आता सेकंड कंडिशन पाहू की पॅरलल लाईन्स ज्या आहेत या पॅरलल लाईन्स आपल्याला कधी भेटतील. ओके. मग बघा, सेम कंडिशन आहे. अगेन एक्सचा कोइफिशियंट, ठीक आहे, ह्याच्या एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वाय जो व्हेरिएबल आहे त्यांचा कोइफिशियंटचा रेशो. एक्स व्हेरिएबलचा रेशो, एक्स व्हेरिएबल जो आहे त्यांचा कोइफिशियंटचा रेशो आणि वाय जो असेल त्यांच्या कोइफिशियंटचा रेशो जर इक्वल असेल, जर काय असेल, इक्वल, आणि सोबतच जे कॉन्स्टंट आहे C1 अपॉन C2 हा रेशो इक्वल नसेल. ठीक आहे. पहा व्यवस्थित बघा काय म्हणते, पहा A1 अपॉन A2 हा रेशो, B1 अपॉन B2 हा दोन्ही रेशो कसे असतील, इक्वल असेल. पण हा जो कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट म्हणजेच इज इक्वल टूच्या या साईडचा नंबर, इज इक्वल टूच्या राईट साईडचा जो नंबर असेल त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटचा जो रेशो असेल हा रेशो इक्वल नसतो. म्हणजेच एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजेच आपल्याला समजेल आपल्याला. ठीक आहे. जस्ट पहा एकदा की पहा आता सपोज A1 असेल 2, ठीक आहे, B1 आपण कन्सिडर करू 3, याला C1 आपण कन्सिडर करू जे आहेत x, इथं y घेऊ हा प्लस, C1 आपण कन्सिडर करू जे आहेत 8. ओके. आपण A2 जे आहेत हे घेऊ 4 आणि B हा x इथं प्लस B2 आपण घेऊ 6y इज इक्वल टू याला घेऊ आपण 10. ओके. जस्ट कन्सिडर करू की हे दोन लिनियर इक्वेशन्स आहेत. मग आता या दोन लिनियर इक्वेशनचा जे आहेत या x चे कोएफिशियंटचा रेशो घेऊ आपण आणि y जो व्हेरिएबल आहे त्यांचा कोएफिशियंटचा रेशो घेऊ. काय तो पाहू आपण. पहा थोडंसं व्यवस्थित. x चा कोएफिशियंटचा रेशो इथं 2 आहे, इथं 4 आहे. काय असेल मग 2/4. ठीक आहे. y चा कोएफिशियंटचा रेशो इथं काय घेईल 3/, हा 3 आहे, इथं y चा कोएफिशियंट 6 आहे. पहा आता जर आपण जर सॉल्व केलं, ठीक आहे, 2 आणि या 4 याला आपण जर मिनिमाइज केलं तर किती येतं 1/2 आणि याला जर सपोज या 3 ने या 6 ला डिवाइड केलं 2 चा भाग जातो म्हणजे किती येतं 1/2. म्हणजे स्टुडंट हे दोन्ही रेशो इक्वल आहे का, येस. पण आता कॉन्स्टंट बघा, इथं कॉन्स्टंट काय 8, इथं कॉन्स्टंट काय 10. ठीक आहे. इथं कॉन्स्टंट जो आहे किती आहे 8/10 आहे आणि 8/10 ला जर तुम्ही रिड्यूस केलं तर ते किती येतं, सपोज 2 ने त्याला डिवाइड केलं किती येतं 4/5. म्हणजेच A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 हे दोन रेशो इक्वल आहेत, पण कॉन्स्टंटचा जो रेशो आहे हा इक्वल नाही. म्हणजे स्टुडंट तुम्हाला हे समजलं असेल की A1 अपॉन A2 आणि B1 अपॉन B2 हा रेशो इक्वल असेल, पण हे जे कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचा रेशो इक्वल नाही आहे. हे दोन रेशो इक्वल आहे पण कॉन्स्टंटचा रेशो इक्वल नाही आहे. अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा जो आपल्याला ग्राफ भेटेल तो ग्राफ कोणता असेल, पॅरलल लाईन. आणि स्टुडंट जेव्हा तुम्हाला पॅरलल लाईन हा ग्राफ भेटेल तेव्हा आपल्याला कोणतंच सोल्युशन भेटणार नाही, नो सोल्युशन. आपल्याला कोणतं सोल्युशन जे भेटणार नाही. ठीक आहे. मग थर्ड कंडिशन बघा, थर्ड कंडिशन जी आहे ती काय की कोइन्सिडेंट लाईन कधी भेटतील आपल्याला, कोणत्या भेटतील, कोइन्सिडेंट लाईन. ओके. थर्ड कंडिशन कोइन्सिडेंट लाईन. सेम आहे. कोइन्सिडेंट लाईन कधी भेटेल आपल्याला, जेव्हा A1 अपॉन A2 हा रेशो, B1 अपॉन B2 हा रेशो आणि C1 अपॉन C2 हा रेशो, हे तिन्ही रेशो जेव्हा सारखे असतील,
हे तिन्ही रेशो काय असतील जेव्हा सारखे असतील तेव्हा आपल्याला जो ग्राफ भेटेल तो ग्राफ कोणता असेल, कोइन्सिडेंट लाईन. ओके स्टुडंट, हे समजलं असेल तुम्हाला. लक्षात ठेवा, जेव्हा A1/A2 म्हणजे हे जे एक्स या व्हेरिएबलचे कोएफिशियंट, वाय या व्हेरिएबलचे कोएफिशियंट त्यांचा रेशो इक्वल असेल आणि जो कॉन्स्टंट असेल त्या कॉन्स्टंटचा रेशो इक्वल असेल. जेव्हा हे तिन्ही रेशो काय असतील, इक्वल असतील, तेव्हा आपल्याला जो ग्राफ भेटेल तो कोणता असेल, कोइन्सिडेंट लाईन. आणि जेव्हा तुम्हाला कोइन्सिडेंट लाईन हा ग्राफ भेटेल तर त्याचं सोल्युशन किती असतील, इनफायनाईट सोल्युशन भेटतील. किती भेटेल तुम्हाला, इनफायनाईट. म्हणजेच काय, या प्रत्येक पॉईंटवर या लाईनवर असलेले हे जे प्रत्येक पॉईंट आहेत हे प्रत्येक पॉईंट काय असेल, आपले आन्सर्स असतील. इनफायनाईट आन्सर म्हणजेच काय, या पॉईंटवर असलेले प्रत्येक पॉईंट हे काय असेल, आपला या दोन लिनियर इक्वेशनचे काय असतील, सोल्युशन असतील. म्हणून आपल्याला काय भेटेल, इनफायनाईट सोल्युशन. काय भेटेल आपल्याला, इनफायनाईट सोल्युशन भेटेल. म्हणजे स्टुडंट तुम्हाला आता हे इथं हे समजलं की इंटरसेक्टिंग लाईन्स कधी असेल, जेव्हा कंडिशन ही असेल, दोन्ही रेशो इक्वल नसतील, तेव्हा तुम्हाला एकच सोल्युशन भेटेल. पॅरलल लाईन जेव्हा असेल, कधी असेल, जेव्हा ही कंडिशन असेल, हे एक्स आणि वायचे व्हेरिएबलचा रेशो इक्वल असेल आणि कॉन्स्टंट इक्वल नसेल, तेव्हा तुम्हाला एकही सोल्युशन भेटणार नाही. कारण की या दोन लाईन एकमेकाला टच होतच नाहीये, तर तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही. आणि कोइन्सिडेंट लाईन तुम्हाला कधी भेटेल, कोइन्सिडेंट लाईन म्हणजेच एकाच लाईनवर आहे सगळं, एकाच डायरेक्शनल दोन्ही लाईन्स आहेत. ठीक आहे, कधी, जेव्हा तिघांचा रेशो इक्वल असेल तेव्हा तुम्हाला काय भेटेल, इनफायनाईट सोल्युशन. म्हणजे या लाईनवर असलेले प्रत्येक पॉईंट हे काय असेल, आपलं सोल्युशन असेल, आन्सर असेल. आय होप स्टुडंट हे सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, मग बघा स्टुडंट, आपल्याला सगळ्यात पहिले जे आहे, व्हॉट इज डिटर्मिनंट. पहिले आपल्याला शिकायचं आहे की डिटर्मिनंट कशाला म्हणायचं. ठीक आहे, तर बघा, एक व्हर्टिकल लाईन, त्यामध्ये काही नंबर्स जे आहेत ते राईट केलेले आहेत, आणि एक अगेन व्हर्टिकल लाईन. दिस अरेंजमेंट वी कॉल्ड एज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजेच काय, एक व्हर्टिकल लाईन, त्यामध्ये असे नंबर्स जे आहेत अरेंज केलेले आहेत, राईट केलेले आहेत, आणि अगेन एक व्हर्टिकल लाईन, त्याला आपण काय म्हणू, डिटर्मिनंट. ओके, तर लक्षात ठेवा, या डिटर्मिनंटमध्ये हे जे नंबर्स आहेत या नंबर्सला आपण काय म्हणू, एलिमेंट. काय म्हणू आपण त्याला, एलिमेंट म्हणतो. डिटर्मिनंटमध्ये जे नंबर असतात त्या नंबरला आपण काय म्हणू, एलिमेंट. ठीक आहे, मग आता बघा, या डिटर्मिनंटमध्ये हे जे आहेत, हे व्हर्टिकल लाईन्स जे आहेत त्याला आपण काय म्हणू, कॉलम. काय म्हणू आपण त्याला, कॉलम म्हणतो. ठीक आहे, C1, C2, C3. ठीक आहे, आणि जे हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्याला म्हणतो आपण रोज. ओके, मग आता इथं व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं असेल, हे सर्वांना माहिती आहे, व्हर्टिकल जे आहे ते काय कॉलम असतात, हॉरिझॉन्टल जे आहेत ते काय रोज आहेत. मग इथं व्यवस्थित पहा एकदा, तुम्हाला इथं 2 कॉलम दिसतात का, हा एक कॉलम, हा एक कॉलम. म्हणजे इथे किती कॉलम आहे, 2 कॉलम आहे. हा एक कॉलम असेल आणि हा एक कॉलम आहे, म्हणजे इथं 2 कॉलम आहेत. ओके, आणि नेक्स्ट बघा, हे हॉरिझॉन्टल. ठीक आहे, ही एक रो, ही एक रो, म्हणजे इथं किती रोज आहेत, 2 रोज आहेत. म्हणजे व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं, हा एक कॉलम, हा एक कॉलम, 2 कॉलम आहेत. ठीक आहे, नेक्स्ट ही एक रो, ही एक रो, म्हणजे किती रो आहे इथं, 2 रोज आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहेत, 2 रोज अँड 2 कॉलम्स आहेत. ओके, मग आता पहा की या 1 रो मध्ये, ही एक रो आहे, त्या रो मध्ये 2 एलिमेंट आहेत, 2 एलिमेंट आहेत. आणि एक कॉलम आहे, त्या कॉलम मध्ये पण किती एलिमेंट आहेत, म्हणजे एका रो मध्ये 2 एलिमेंट, एका कॉलम मध्ये 2 एलिमेंट. म्हणून जर आपल्याला विचारलं की या डिटर्मिनंटची डिग्री किती आहे, तर आपल्याला म्हणता येईल 2. सो द डिग्री ऑफ this determinant is 2. बघा, डिटर्मिनंट 2 का बरं आहे, या डिटर्मिनंटची डिग्री 2 का बरं आहेत, बिकॉज हा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये किती एलिमेंट आहेत, 2 एलिमेंट, 3 आणि 6. 3 आणि 6 हे 2 नंबर आहेत. ठीक आहे, या कॉलम मध्ये किती एलिमेंट आहे, 2 एलिमेंट. ठीक आहे, किंवा आपण हा झाला कॉलम. रो बघा, या रो मध्ये किती एलिमेंट आहे, 2. जर रो आणि कॉलम मध्ये जर 2 एलिमेंट आहे तर त्याची डिग्री किती असेल, 2 असेल. किती असेल, 2. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डिग्री कसं काढतात हे पण समजलं असेल. कॉलम मध्ये किंवा रो मध्ये जेवढे एलिमेंट असेल त्याला आपण काय म्हणू, डिग्री. मग आता बघा, आपल्याला या डिटर्मिनंटची काय फाइंड करायची आहे,
व्हॅल्यू फाइंड करायची. काय फाइंड करायची? व्हॅल्यू. मग व्हॅल्यू कशी फाइंड करा? व्हॅल्यू कशी फाइंड करायची लक्ष द्या एकदा. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ऑलवेज लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे? या 2 नंबरचं. डायगोनली मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर फर्स्ट या 2 नंबरचं तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. पहा मग 3 × 4. नेक्स्ट स्टुडंट लक्षात ठेवा, दिस इज अ मायनस साईन आणि हे फॉर्म्युल्यामधलं मायनस साईन आहे. ठीक आहे. जो डिटर्मिनंट सॉल्व करण्याचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा एक आहे मायनस साईन. ठीक आहे. मग पहिले या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या 2 एलिमेंटची काय करायची आहे? मल्टिप्लिकेशन करायची. ठीक आहे. या 2 एलिमेंटची आपण काय करत आहे? मल्टिप्लिकेशन. 6 × 5. मग बघा काय होईल तर 3 × 4 12 हा मायनस 6 × 5 30. जर आपण दोघांचं सॉल्व केलं, सबट्रॅक्शन केली, 12 - 30 किती राहील? 18. -18 इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची ही काय असेल? व्हॅल्यू असेल. काय असेल? व्हॅल्यू. यस, क्लिअर आहे. सर मला डिटर्मिनंट जो आहे हा फाइंड करता येईल. डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा? सगळ्यात पहिले या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, मायनस साईन घ्यायची, नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, नंतर दोघांचं ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करायचं आणि तुम्हाला फायनल भेटेल त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता बघा, आता आपल्याला या डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करायचं आहे, काही ना काही नाव द्यायचं आहे. मग नाव देण्यासाठी जे आहेत आपल्याकडे ए पासून तर A to Z पैकी आपण कोणतंही लेटर काय करू शकतो? आपण यूज करू शकतो. ठीक आहे. डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करण्यासाठी ए पासून तर Z पर्यंत कोणतेही लेटर तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. मग आता आपण इथं जे आहे कोणते लेटर यूज करा? मेनली आपण डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंट, सो आपण डी काय करतो? आपण यूज करतो. ओके. मग आता इथं बघा एक अगेन एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, की हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला? या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. कशी करता येईल बघा आता. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय म्हटलं की या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करायची. या 2 नंबरची बघा इज इक्वल टू लिहू आपण 2 नंबरची मल्टिप्लिकेशन -8 × 4. ओके. त्याच्यानंतर काय घ्याल? मायनस साईन, फॉर्म्युल्यामधलं मायनस साईन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 2 × -3. ओके. ठीक आहे. पहा आता 8 × 4 = 32, हा मायनस साईन, हा मायनस, 2 × 3 6, पण हा मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. ओके. -32 + 6, ठीक आहे, किती राहील? 26 आणि मायनस साईन, ग्रेटर नंबर साईन मायनस आहे म्हणून मायनस. हे करता येतं सर्वांना. बघा 6ची साईन प्लस, 32ची मायनस, प्लस मायनस असेल म्हणजे एका नंबरचा साईन प्लस असेल, दुसऱ्याचा मायनस असेल, मग 2 नंबरचा साईन वेगवेगळं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. 32 मधून 6 गेले किती राहतात? 26. ग्रेटर नंबर कोण आहे? 32. 32 साईन काय? मायनस, म्हणून काय येईल? मायनस. ठीक आहे, -26. सो या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आलेली आहे ती काय आली? -26. ठीक आहे. नऊ बघा, हे एक तुम्हाला डिटर्मिनंट दिलेलं आहे, हेची पण आपल्याला काय करायची? व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके. कसं करसाल? सेम ॲज इट इज. ओके. सगळ्यात पहिले या दोघांची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर पहा सिंपल एक्झाम्पल आहे. 3 × 3 √3 इंटू 2 √3 3 √3. नेक्स्ट काय असाल? मायनस साईन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 9 2 × 9. ओके. तर पहा आता सगळ्यात पहिले आपण हे जे 2 आणि 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. हे जे इंटिजर्स आहेत या इंटिजरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण 2 × 3. नंतर हे जे इरॅशनल नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करू √3 × √3. ओके. नेक्स्ट हा मायनस साईन 2 × 9 2 × 9 इज 18. ओके. मग बघा 2 × 3 इज 6. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 6 येईल. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण √3 × √3. ठीक आहे. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते काय येईल? ठीक आहे. पहा एकदा हा जो रूल आहे किंवा हा फॉर्म्युला, ठीक आहे, तो सर्वांना काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. इथं राईट करता वाटल्यास तो फॉर्म्युला जो येतो काय? जर सपोज √a असेल इंटू √b आहे. ओके.
रूट ए इंटू रूट बी आहे, त्याचा फॉर्म्युला काय असेल, रूट ए इंटू बी, हा काय फॉर्म्युला असेल, रूट ए इंटू रूट बी इज इक्वल टू काय असेल, रूट ए इंटू बी. बघा यांचं जे रूटचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन होते, फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या रूटचं ॲडिशन सबट्रॅक्शन होत नाही, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होते. ठीक आहे, मग आता या फॉर्म्युल्यानुसार काय होईल, जसं या दोघांचं ए आणि बीचं इथं काय होत आहे मल्टिप्लिकेशन, तसं या 3 आणि 3चं यांचं दोघांचं काय होईल मल्टिप्लिकेशन. सो हा रूट बघा ए बी यांचं काय होतं इथं मल्टिप्लिकेशन होत आहे, तसं या दोघांचं काय होईल मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 3 मायनस 18. सो काय येईल हा 6 इंटू स्क्वेअर रूट 3 इंटू 3 किती होतात 9 मायनस 18 इज इक्वल टू 6. सर्वांना माहिती आहे रूट 9 किती असेल 3, रूट 9ची व्हॅल्यू किती असेल 3 मायनस 18. आता स्टुडंट लक्षात ठेवा, इथं असं जे आहेत मिस्टेक करायची नाही. खूप विद्यार्थी जे ते काय करतात, सगळ्यात पहिले इथं सबट्रॅक्शन करतात आणि मग काय करतात समोर सॉल्व करतात. पण स्टुडंट इथं आपल्याला कोणता रूल यूज करायचा आहे, बोर्डमास. हा लक्षात ठेवायचा आहे, बोर्डमास हा रूल यूज करूनच हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. या बोर्डमासमध्ये लिहिलेले तुम्हाला ब्रॅकेट ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, अगेन डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनच्या आधी काय करायचं आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणून या दोघांची पहिले काय कराल तुम्ही मल्टिप्लिकेशन. सो 6 इंटू 3 किती होतात 18, हा मायनस साईन आणि हा काय इथं 18. सो 18 मायनस 18 किती राहील आपला 0. सो या बी या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असेल ती किती असेल 0. ओके, आय होप स्टुडंट की सर्वांना समजलं असेल की डिटर्मिनंट म्हणजेच काय आणि डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ही आपण आपल्याला कशी फाइंड करू शकतो आपण. ठीक आहे, बघा आता आपल्याला या आजच्या क्लासमध्ये जे आहेत लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला बाय युझिंग क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल युजून क्रॅमर्स रूलला जर यूज करून आपल्याला लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आहेत तर आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. आणि कोणकोणत्या आहेत ते बघा. फर्स्ट स्टेप जी आपल्याला फॉलो करावं लागेल ती कोणती असेल, की फर्स्ट स्टेप ही असेल की आपल्याला जे लिनियर इक्वेशन असेल हे लिनियर इक्वेशन सगळ्यात पहिले आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय करायचं आपल्याला राईट करायचं. लिनियर इक्वेशन सॉल्व करायच्या आधी ते लिनियर इक्वेशन जे आहे कोणत्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच काय, दोन्हीही व्हेरिएबल हे एका साईडला पाहिजेत, इज इक्वल टूच्या एका साईडला दोन्ही व्हेरिएबल पाहिजेत आणि कॉन्स्टंट एका साईडला पाहिजे, त्याला आपण काय म्हणू स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे, सेकंड स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. सेकंड स्टेप फॉलो म्हणजेच काय, पहिले आपल्याला डिटर्मिनंट डी फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करायचा पाहू आपण. पहिले डिटर्मिनंट डी फाइंड करायचं आहे, नंतर डी एक्स फाइंड करायचं आहे आणि नंतर डी वाय फाइंड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये डी, डी एक्स आणि डी वाय काय करायचे आपल्याला फाइंड करायचे आहेत. अँड थर्ड स्टेपमध्ये बाय युझिंग क्रॅमर्स रूल आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि एक्सची व्हॅल्यू तुम्हाला कशी भेटेल, डी एक्स अपॉन डी. वायची व्हॅल्यू फाइंड करायची, वायची व्हॅल्यू तुम्हाला कशी भेटेल, डी वाय अपॉन डी. ठीक आहे, अशी तुम्हाला एक्स आणि वायची काय भेटेल व्हॅल्यू भेटेल. समजलं, सिम्पल आहे. 3 स्टेप म्हणजे कोणत्या, फर्स्ट राईट द इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म, या फॉर्ममध्ये लिहायचं. नंतर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची कशाची, डी, डी एक्स अँड डी वायची. नंतर आपल्याला फाइंड करायची एक्सची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू कशी भेटेल, डी एक्स अपॉन डी. वायची व्हॅल्यू कशी भेटेल, डी वाय अपॉन डी. क्लिअर आहे, आपण ते कसं सॉल्व करायचं हे समोर बघू. ठीक आहे, तर इथं बघा आता इथं आपण काय सॉल्व करत आहे, प्रॅक्टिस सेट 1.3 जे आहे आपल्याला काय करायचं इथं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर बघा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. ॲक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल आहे की जे इझिली तुम्हाला सॉल्व करता येईल. पहिले काय करतो आपण, या दोन नंबरचं काय करतो इथं आपण मल्टिप्लिकेशन. ओके, नंबर सर्वांना दिसत असेल, हा 3 आहे, हा 2, 4, 5. 3 आणि 5चं आपण काय करतो इथं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू 5. ओके, नेक्स्ट फॉर्म्युल्यामधलं मायनस साईन. नंतर आपण काय करतो या दोघांची मल्टिप्लिकेशन, 4 इंटू 2. हा 4 दिलेला आहे तुम्हाला, इंटू 2 इथं लिहायचं आहे. सो 3 इंटू 5 किती होतं 15. हा मायनस साईन इथं. 2 इंटू 4 किती होतात 8. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तुम्ही किती राहता 7. ठीक आहे, नेक्स्ट हे एक्झाम्पल बघा. इथं पण तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. सिम्पल आहे, कसं करसाल, या दोघांची मल्टिप्लिकेशन, -1 इंटू 4. बघा, -1 इंटू 4. नेक्स्ट मायनस साईन, नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन 2 आणि 7.
2 इंटू 7. सो काय राहील -1 इंटू 4 -4 हा मायनस 2 इंटू 7 14 -4 -14. बघा दोन नंबर आहे, दोन्ही नंबरचं साईन काय सेम आहे. जर दोन नंबर आहे दोन्ही नंबरचं साईन जर सेम असेल तर आपण त्यांची काय करतो ॲडिशन करतो. सो 14 + 4 किती होतात 18 आणि आपण बिगर नंबरचा काय देतो साईन देतो. सो -18 इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची काय असेल ती व्हॅल्यू असेल. ठीक आहे. हे बघा सेम असं सॉल्व करायचं आपल्याला. दोघांची मल्टिप्लिकेशन 5 इंटू 0 पहिले 5 इंटू 0 नंतर मायनस साईन नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन -7 इंटू 3 -7 इंटू 3. ओके पहा 5 इंटू 0 0 हा मायनस साईन. ठीक आहे. -7 इंटू 3 -21 -21. ओके हा 0 मायनस मायनस काय होता प्लस +21 0 + 21 किती राहील 21. सो 21 जी आहे या डिटर्मिनंटची काय असेल व्हॅल्यू असेल. ओके स्टुडंट येस ठीक आहे. तर बघा आपण आणि अगेन तुम्हाला एक जो आहे डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. पण यामध्ये काय दिलेलं तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. थोडं व्यवस्थित लक्ष द्या सॉल्व करता येईल तुम्हाला. पण सगळ्यात पहिले या दोन फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन 7 इंटू 3 इंटू 1/2 नेक्स्ट मायनस साईन नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन ओके 3/2 इंटू 5/3. ओके. आता बघा फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन आहे. फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरसोबत म्हणजे 7 इंटू 1 किती राहील 7. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरसोबत डिनॉमिनेटरची डिनॉमिनेटरसोबत 3 इंटू 2 किती राहील 6 हा मायनस आहे. इथं बघा न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरसोबत 3 इंटू 5 किती होईल 15 अपॉन 2 इंटू 3 किती होईल 6. मग आता बघा बेस सेम आहे यांचा बेस काय आहे सेम 6 6. मग याची न्यूमरेटरची काय होईल सबट्रॅक्शन 7 - 15. ओके म्हणजे सबट्रॅक्शन करू आपण 7 - 15 किती राहील 8. 8 ग्रेटर नंबर 15 आहे 15ची साईन मायनस सो -6. ठीक आहे. जर याला अजून अगेन आपण 2 न काय केलं इथं डिवाइड केलं तर काय आपला आन्सर करेल -4/3. हे काय असेल आपला फायनल आन्सर असेल. या डिटर्मिनंटची काय असेल व्हॅल्यू असेल -4/3. हे क्लिअर आहे येस ठीक आहे. बघा मग समोर जाऊ आपण. आता इथं जे आहेत बघा इथं आपल्याला 2 लिनियर इक्वेशन्स काय केलेले आहेत दिलेले आहेत. हे 2 लिनियर इक्वेशन आपल्याला काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत बाय युझिंग क्रॅमर्स रूल. ओके. आणि आपण क्रॅमर्स रूलमध्ये सगळ्यात पहिले काय बघितला होता फर्स्ट स्टेप की आपल्याला लिनियर इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग आहे का बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच काय दोन्ही व्हेरिएबल हे एका साईडला पाहिजे. दोन्ही व्हेरिएबल एका साईडला कॉन्स्टंट एका साईडला दोन्ही व्हेरिएबल एका साईडला कॉन्स्टंट एका साईडला म्हणजे दोन्ही व्हेरिएबल दोन्ही इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणजे आपल्याला त्याला म्हणता येईल या फर्स्ट इक्वेशनला म्हणता येईल आपल्याला इक्वेशन नंबर 1 स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणून या सेकंड इक्वेशनला आपल्याला म्हणता येईल 4x + 3y = 5. ओके. इक्वेशन चेक करायचे व्यवस्थित लिहिले का. आता जर इक्वेशन जर रॉंग लिहिलं तर आन्सर पण रॉंग येऊ शकता. ओके. हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं. मग आपल्याला फाइंड करायची आहे डीची व्हॅल्यू. आणि स्टुडंट तुम्हाला डीची व्हॅल्यू जी आहेत आता व्यवस्थित लक्ष द्यायचं एकदा की डिटर्मिनंट डी कसा राईट करायचा आहे. ओके. डी जो आहे कसा राईट करायचा आहे हे लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. हे जर तुम्हाला समजलं तुम्हाला बाकीचं जे आहेत इझिली सॉल्व करता येईल. डिटर्मिनंट डी बघा डिटर्मिनंट डी म्हणजेच काय स्टुडंट लक्षात ठेवायचा या डी मध्ये 2 कॉलम आहे. हा एक कॉलम आहे हा एक कॉलम आहे. या पहिल्या जे कॉलम मध्ये तुम्हाला एक्स चे कोएफिशिएंट राईट करायचे आहेत. एक्स या व्हेरिएबलचे काय राईट करायचे आहेत कोएफिशिएंट. आणि या दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला राईट करायचे आहेत वाय या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट. मग व्यवस्थित पहा एकदा फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशिएंट हा 3 आहे. वाटलं आपण कलर चेंज करतो ना. बघा एक्स हा व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशिएंट हा आहे 3. ओके. मग काय लिहिसाल 3 लिहिसाल. एक्स हा इथं व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशिएंट किती आहे 4. ओके. म्हणजे डी मध्ये जे आहेत फर्स्ट पहिल्या कॉलम मध्ये एक्स चे कोएफिशिएंट नेक्स्ट
हा वाय आहे, या वायचे कोएफिशियंट, वायच्या कोएफिशियंट इथं लिहितो आपण, इथे किती लिहितात 4. पण बघा स्टुडंट, इथं दोघांची साईन काही दिलेली नाही, म्हणजे काय असेल प्लस, प्लस आपण राईट करत नाही. पण जर या कोएफिशियंटची साईन इथं काय मायनस, तर तुम्हाला मायनस घ्यावे लागेल, मायनस तुम्हाला घ्यावे लागेल. सो इथं या वायचा कोएफिशियंट किती आहे 3, 3 प्लस आहे तर आपण काही घेत नाही, पण मायनस आपल्याला घ्यावे लागेल. हे खूप विद्यार्थ्यांकडून मिस्टेक होते, म्हणून लक्षात ठेवा स्टुडंट, जर कोएफिशियंटची साईन मायनस असेल तर तुम्हाला ते डिटर्मिनंटमध्ये घ्यावी लागेल. ओके, हा आपला डिटर्मिनंट डी. नेक्स्ट आपण फाइंड करू. आता पहिले आपण याला सॉल्व करायच्या आधी डी, डी एक्स आणि डी वाय राईट करून घेऊ आपण. ओके, नेक्स्ट आपण राईट करत आहे इथं डी एक्स, म्हणजे तुमचं ते डी, डी एक्स आणि डी वाय हे तुम्हाला कंप्लीट समजून जाईल. हे तुम्हाला डिटर्मिनंट हे सॉल्व तर करता येतच. याच्या आधीच्या आपण थोड्या 5 मिनिटाच्या आधीच आपण बघितलेलं आहे की डिटर्मिनंट सॉल्व कसं करायचं. ओके, फक्त हे समजून घ्या की डी, डी एक्स आणि डी वाय राईट कसा करायचा. ओके, हे समजलं की बाकी सगळं आपल्याला एक्झाम्पल इझी आहे की जे आपल्याला इझिली सॉल्व करता येईल. ठीक आहे, मग बघा इथं डी एक्स, हा डी एक्स कसा फाइंड करायचा बघा. डी एक्स फाइंड करताना डी कडे पाहायचं, डी एक्स फाइंड करताना कोणाकडे पाहायचं, डी कडे. डी म्हणजे सर्वांना समजलं असेल, डी म्हणजेच काय, कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय. कोएफिशियंट सर्वांना कन्सिडर जे आहेत कन्सिडर करून तुम्हाला राईट करता येतात. मग बघा आता स्टुडंट व्यवस्थित पहा, इथं डी एक्स फाइंड करत आहे आपण. काय फाइंड करत आहे, डी एक्स. मग डी एक्स फाइंड करताना आपण डी कडे पाहायचं. जेव्हा आपण एक्स फाइंड करत आहे तर हा जे एक्सचे कोएफिशियंट आहे, डी एक्स फाइंड करत आहे, म्हणून ज्या डी मध्ये जे आहेत हे जे एक्सचे कोएफिशियंट आहे, हे एक्सचे कोएफिशियंट काय करायचे, काढून टाकायचे आणि तिथं कोण राईट करायचं, मग कॉन्स्टंट. इथं कॉन्स्टंट कोण आहे, 10 आणि 5. बघा, डी एक्स फाइंड करत आहे म्हणून या एक्सच्या कोएफिशियंटच्या ऐवजी आपल्याला कोण राईट करायचं, इथं कॉन्स्टंट राईट करायचं आहे. आणि कॉन्स्टंट कोण आहे, 10 आणि 5. ओके, पहा, एक्स फाइंड करत आहे म्हणून या एक्सच्या कोएफिशियंटच्या ऐवजी तुम्ही कोण राईट केलं, कॉन्स्टंट राईट केलं. आणि हे जे वायचे कोएफिशियंट हे ॲज इट इज -4, 3. क्लिअर आहे, येस. इथं बघा सेम स्टुडंट असंच डी वाय फाइंड करताना तुम्हाला कोणाकडे पाहायचं आहे, डी कडे. आपण कोणाला फाइंड करत आहे, डी वायला, वायला फाइंड करत आहे, वाय डी वायला फाइंड करत आहे. म्हणजे हे जे वाय आहे या वायच्या कोएफिशियंटच्या ऐवजी तुम्हाला कोण राईट करायचे, कॉन्स्टंट राईट करायचे. कोण राईट करायचे, कॉन्स्टंट. बघा, डी वाय फाइंड करत आहे म्हणून हे जे वायचे कोएफिशियंट आहे कोण, -4 आणि 3, यांच्याऐवजी कोण राईट करायचं तुम्हाला, 10 आणि 5. 10 आणि 5 राईट करायचं आहे. आणि हे जे एक्सचे कोएफिशियंट आहे, एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज. म्हणजे स्टुडंट तुम्हाला हे समजलं असेल, डी एक्स आणि डी एक्स आणि डी वाय फाइंड करताना, ठीक आहे, तुम्हाला कोणाकडे पाहायचं आहे, डी कडे. डी एक्स फाइंड करताना एक्सचे कोएफिशियंट काढून टाकायचे आणि त्याचं कोण राईट करायचं, कॉन्स्टंट. वायचे कोएफिशियंट ॲज इट इज. डी वाय फाइंड करताना या वायच्या कोएफिशियंटला काढून टाकायचं आहे आणि तिथं राईट करायचं तुम्हाला, कॉन्स्टंट राईट करायचे. क्लिअर आहे. आता हे तर सर्वांना समोर जे आहे सॉल्व करता येईलच. ठीक आहे, बघा कॅल्क्युलेशन. अगेन या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 × 3 9 मायनस साईन. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 × 4 16. ओके, सो 9 मायनस मायनस प्लस, प्लस 16 इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला, इज इक्वल टू 9 + 16 25. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 25. डीची व्हॅल्यू भेटली आपल्याला. तसंच आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सेम स्टुडंट आय डी, सेम. पहिले दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्याल. दोघांची मल्टिप्लिकेशन किती येते, 10 × 3. ठीक आहे, वाटल्यास तुम्ही स्टेप बाय स्टेप राईट करू शकता, वाटल्यास मीच करतो. ठीक आहे, 10 × 3 राईट करतो पहिले स्टेप बाय स्टेप. नंतर मायनस साईन. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, कोणाचं, 5 × 4, 5 × -4. ओके, येस. 10 × 3 30, मायनस मायनस प्लस, 5 × 4 20. सो किती भेटेल तुम्हाला, 50. पण डी एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे तुम्हाला 50. सेम तसंच डी वायची. अगेन दोघांचं मल्टिप्लिकेशन, काय कराल, 3 × 5. नेक्स्ट मायनस साईन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 × 10. ओके, सो 3 × 5 15 मायनस किती लिहिलं, 40. दोघांचं सबट्रॅक्शन केलं
किती भेटेल तुम्हाला इथं? येस 25 मायनस 25 40 येस 15 30 25 ही जी व्हॅल्यू जी भेटेल ती तुम्हाला कशाची भेटेल? dy. येस स्टुडंट भेटेल सर्वांना. सगळ्यात पहिले हे समज असेल डी dx आणि dy कसा राईट करायचा, त्याच्यानंतर ते डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा. ओके, नाही समजलं असेल आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल आहे अजून. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण अगेन ट्राय करणार आहे हे कसं सॉल्व करायचं. नेक्स्ट काय असेल याच्यानंतर? बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. आणि क्रॅमर्स रूल काय म्हणते आपल्याला? एक्स जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर काय यायला लागेल? dx अपॉन डी. ओके, आणि y फाइंड करायचं असेल तर dy अपॉन डी. जस्ट पुट द व्हॅल्यूज. dx अपॉन डी, dx 50 ओके अपॉन डी, डी ची व्हॅल्यू 25 ओके. नेक्स्ट y dy, dy ची व्हॅल्यू मायनस 25 अपॉन डी, डी ची व्हॅल्यू 25 ओके. मग आता डिव्हिजन करा, तुम्हाला भेटेल एक्स आणि वायची व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू किती भेटेल? 25 50 डिवाइड केली 2. वायची व्हॅल्यू किती भेटेल? -1. सो देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स कॉमा वाय. किती भेटेल तुम्हाला? इज इक्वल टू 2 - 1. ओके स्टुडंट, आय होप की सर्वांना समजलं असेल की क्रॅमर्स रूलचा यूज करून जे आहेत, क्रॅमर्स रूलचा यूज करून जे आहेत एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे तुम्हाला अजून अंडरस्टँड होईल. ओके बघा, सगळ्यात पहिले हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? नो. या साईडला कॉन्स्टंट पाहिजे, कॉन्स्टंट तिथे नाही आहे. पहिला आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट करू. ठीक आहे, हा -4 या साईडला शिफ्ट होईल. सो काय राहील आपलं इक्वेशन? 4x + 3y. हा तिकडे -4 तिकडे गेला काय होईल? प्लस होईल, इज इक्वल टू 4. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन बघा, आपल्याला दोन्ही व्हेरिएबल एका साईडला पाहिजेत. हा या साईडला आहे, याला इकडे घेऊ आपण. ठीक आहे, हा राहील इथं 6x. हा मायनस इकडे आल्यावर प्लस, इज इक्वल टू 8. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. ओके, आता हे दोन्ही लिनियर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नव्हते, आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्याला केलं राईट केलं, म्हणून आपण त्याला इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. ओके येस. मग आता आपण राईट करू डी, डिटर्मिनंट डी. आणि डिटर्मिनंट डी सिम्पल आहे. डिटर्मिनंट डी काय आहे? कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय. स्टुडंट बघा, हे आपण फक्त अंडरस्टँडिंगसाठी लिहित आहे. आपल्या एक्झाममध्ये आपल्याला हे एक्स आणि वाय व्हेरिएबल राईट करायचे नाही आहे, फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण काय करत आहे, इथं व्हेरिएबल यूज करत आहे. ठीक आहे, हे व्हेरिएबल फक्त आपल्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी आहे. एक्झाममध्ये आपल्याला ते एक्स आणि वाय व्हेरिएबल राईट करायचे नाही, हे लक्षात ठेवसाल. ओके, इथं फक्त आपल्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. बघा, एक्सचा कोएफिशियंट इथं 4, इथं कोण आहे? 6. वायचा कोएफिशियंट बघा, वाय या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 3, इथं कोण आहे? 5. ओके, लिहिता येईल सर्वांना. डी म्हणजेच काय? कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय. ओके, नाउ dx. बघा, आता लक्षात ठेवा, dx फाइंड करताना आपण कोणाकडे पाहतो? डी कडे. dx फाइंड करायचा आहे, म्हणून या x चे कोएफिशियंट काढून टाकायचे आपल्याला. काय? dx म्हणजे dx चे फाइंड करताना आपण कोणाकडे पाहतो? डी कडे. मग आता dx फाइंड करायचा आहे, म्हणून या x चे कोएफिशियंट काय करायचे आपल्याला? काढून टाकायचे. तिथं कोण राईट करायचे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण असतं? इज इक्वल टूच्या राईट साईडला असेल, म्हणजे 4 आणि 8. dx फाइंड करायचे म्हणून एक्सला काढून टाकू आपण. एक्स जे कोएफिशियंट आहे त्याला काढून टाकू, कॉन्स्टंट राईट करू. कॉन्स्टंट कोण आहे? 4 आणि 8. नंतर y 3 5. ठीक आहे, 3 5 ॲज इट इज, 3 5 ॲज इट इज. नेक्स्ट dy. बघा, सेम स्टुडंट ॲज इट इज. dy फाइंड करत आहे आपण. dy फाइंड करत आहे म्हणजेच काय? डी. dy फाइंड करताना आपण डी कडे पाहू. y फाइंड करत आहे, dy फाइंड करत आहे, म्हणून या डी मध्ये असलेले जे y चे कोएफिशियंट आहे त्याला काय करायचे? आपण काढून टाकायचं. त्याला आपण काय करायचं? काढून टाकायचं. आणि कोण राईट करायचं? कॉन्स्टंट. 3 5 ला आपण काढून टाकून कोण राईट करू? 4 8. ओके, आणि हे जे कॉन्स्टंट असतील, हे जे एक्स चे कोएफिशियंट, हे आपण ॲज इट इज राईट करू. 4 and 6. ओके, 4 6 ॲज इट इज, आणि तिथं कॉन्स्टंट 4 8. क्लिअर आहे? मग यांची व्हॅल्यू तर तुम्हाला काढता येईलच. येस, ऑब्विसली येस. याची व्हॅल्यू कशी फाइंड करसाल? दोघांची मल्टिप्लिकेशन. 4 × 5 मायनस साईन
6 इंटू 3 ओके 4 इंटू 5 20 मायनस 6 इंटू 3 18. सो दोघांचं जे सॉल्व केलं 20 मायनस 18 किती राहील इथं 2. काय भेटेल तुम्हाला इथे राईट करतो 2. ही 2 कायची व्हॅल्यू असेल डीची. सो डी इज इक्वल टू 2. नेक्स्ट डी एक्स अगेन सेम तसंच दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 5 मायनस 8 इंटू 3 ओके 4 इंटू 5 20 मायनस 8 इंटू 3 24. सो कितीला यायचं -4 ओके. मग तुम्हाला भेटेल डी एक्स. डी एक्स इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला -4. नेक्स्ट इथं बघा डी वाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 8 नंतर मायनस 6 इंटू 4 सो 8 इंटू 4 32 मायनस 24. दोघांचं सबट्रॅक्शन केलं किती राहील ते यस 32 मधून 8 किती राहील 8 ओके. हे आणि ही 8 जी व्हॅल्यू असेल ही 8 व्हॅल्यू कायची असेल डी वाय. डी वायची व्हॅल्यू कशी असेल 8. आय होप स्टुडंट सर्वांना समजलं असेल डी एक्स आणि डी वाय कसं फाइंड करायचं. आणि त्याच्यानंतर सर्वांना माहिती आहे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल ओके. क्रॅमर्स रूल काय मिळेल एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तुम्हाला काय घ्यावं लागेल डी एक्स अपॉन डी. आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना काय घ्यावं लागेल तुम्हाला डी वाय अपॉन डी ओके. सो डी एक्सची व्हॅल्यू किती आहे इथं -4. डीची व्हॅल्यू किती आहे 2. वायची व्हॅल्यू फाइंड करताना इथं एक्स वायची व्हॅल्यू डी वाय अपॉन डी वायची व्हॅल्यू किती आहे 8 अपॉन डीची व्हॅल्यू 2. सो याला जस्ट एक्स इज इक्वल टू या 2 ने डिवाइड करायचा करेल -2 आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटेल 4 भेटली आपल्याला व्हॅल्यू -2 आणि 4. आय होप स्टुडंट सर्वांना समजलं असेल की एक्झाम्पल हे जे आहेत हे सॉल्व कसं करायचं असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता स्टुडंट हे जे आहे तुम्हाला व्हिडिओ जो आहे इथंच स्टॉप करायचा आहे ओके. आणि हे जे एक्झाम्पल जे दिलेले बोर्डवर हे पहिले सॉल्व करून बघायचं आहे आणि सेम स्टेप फॉलो करायचे आहेत. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे ठीक आहे. डी एक्स आणि डी वाय हे फाइंड करा ठीक आहे. त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल यूज करा एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी आणि सॉल्व करा. पहा आन्सर येते का आता. जर नाही आलं तर डबल व्हिडिओ प्ले करून कंटिन्यू करा ओके. बघा याला म्हणून इक्वेशन नंबर 1 याला म्हणून आपण इक्वेशन इथेच राईट करतो इक्वेशन नंबर 1. याला म्हणू आपण 2x - 3y इज इक्वल टू -2. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2 ओके. नेक्स्ट फाइंड करू डी. आता डी सर्वांना फाइंड करता येईलच. डी काय असेल कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय. इथं कोएफिशियंट आता एक्सचा कोई कोएफिशियंट नाही आहे म्हणजे किती असेल 1 असेल. एक्सचा कोएफिशियंट जर काही नसेल म्हणजे किती असते 1 असते. हा 1 इथं एक्सचा कोएफिशियंट 2 इथं वायचा कोएफिशियंट 2 इथं या वायचा कोएफिशियंट किती आहे -3 ओके. सर्वांना कोएफिशियंट ऑफ इथं एक्सचे कोएफिशियंट इथं वायचे कोएफिशियंट वायचा इथं 2 आहे इथं वायचा -3 आहे ओके. नेक्स्ट डी वाय आपण काय करतो सॉरी डी एक्स पहिले फाइंड करू आपण. काय फाइंड करू डी एक्स फाइंड करताना आपण कोणाकडे पाहतो डी कडे. डी एक्स फाइंड करत आहे काय फाइंड करत आहे डी एक्स फाइंड करत आहे म्हणून एक्सचे कोएफिशियंट आपल्याला काढून टाकायचे आणि कोण राईट करायचं आहे कॉन्स्टंट. डी एक्स फाइंड करत आहे म्हणून एक्सचे कोएफिशियंट जे आहेत हे आपल्याला काय करायचे काढून टाकायचे. एक्सचे कोएफिशियंट कोण येतं -1 ठीक आहे. इथं कोण येतं 12. इथं जे आहेत हे वायचे कोएफिशियंट ॲज इट इज 2 - 3. नेक्स्ट काय फाइंड करतो आपण डी वाय इज इक्वल टू काय असेल डी वाय बघा अगेन डी वाय फाइंड करताना आपण डी कडे जातो. डी वाय फाइंड करत आहे म्हणून वायचे कोएफिशियंट इथं लक्षात ठेवा इथं हा एक्सचा कोएफिशियंट आहे हे वायचे कोएफिशियंट आहे ठीक आहे. जस्ट अ मिनिट ओके. हा इथं एक्सचा कोएफिशियंट हा वायचे कोएफिशियंट. डी वाय फाइंड करत आहे म्हणून वायचे कोएफिशियंट काढून टाकायचे तर कोणाचे राईट करायचे आपल्याला कॉन्स्टंट राईट करायचे. एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज वायचे कोएफिशियंट जे आहेत काढून टाकायचे. कॉन्स्टंट कोण आहे -1 12 ओके. बघा -1 12
लिहिलं. एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज dx एक्सचे कोएफिशियंट जे आहे त्याच्याऐवजी आपण कॉन्स्टंट लिहिले हे ॲज इट इज. ओके, राईट केलं बेसिसवर. पण त्याच्यानंतर तुम्हाला जे आहेत काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड करायची. करता येईल व्हॅल्यू फाइंड. ओके बघा, 1 × -3 -3 मायनस, आता मी शॉर्टमध्ये करत आहे, 2 × 2 4. ओके, आपला आन्सर किती येईल? येस, डीची व्हॅल्यू किती येईल? -7. ओके, नेक्स्ट इथं बघा, -1 × -3 किती राहतं? 3. ठीक आहे, वाटलं स्टेप बाय स्टेप करू आपण, म्हणजे तो प्रत्येकाला एव्हरी स्टुडंटला समजेल तो किती वीक असला मॅथ्समध्ये तरी पण. -1 × -3 -9, 12 × 2. ओके, येस, -1 × -3 3 हा -9, 12 × 2 24. सॉल्व केलं किती राहतं? -21. सो dxची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटेल? -21. आता इथं बघा, dy 12 दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आपण. 1 × 12, नेक्स्ट -9, 2 × -1, 2 × -1. ओके, सो 1 × 12 12, मायनस मायनस प्लस, 2 × 1 किती राहील ते? 14. ओके, किती भेटलं आपल्याला? 14. 14 कायची व्हॅल्यू असेल? dy. ओके, नाउ बाय युझिंग क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल काय म्हणते? x इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू काय असेल? dy अपॉन डी. ओके, नेक्स्ट राईट करू आपण dxची व्हॅल्यू कोणती होती? -21. ओके, काय असेल? -21. dx, डी किती होता आपला? -7. y काय होता आपला? बघा, dy 14 आणि डी काय होता? -7. आता सर्वांना डिव्हिजन करता येतं, आपण डिव्हिजन करत आहे आणि दोघांचं साईन सेम आहे, मग ऑलवेज आपला आन्सर कसं येईल? पॉझिटिव्ह येईल. ओके, मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. डिव्हिजन करताना दोन्ही नंबरचं साईन जर सारखं असेल तर आपला आन्सर ऑलवेज काय येईल? पॉझिटिव्ह. मायनस मायनस प्लस होईल. 7 ने 23 डिवाइड केलं किती राहतं? 3. एक्स इज इक्वल टू 3. मायनस एक प्लस आहे एक मायनस आहे, आपला आन्सर ऑलवेज काय येईल? निगेटिव्ह येईल. एक प्लस आणि एक मायनस डिव्हिजन करत असताना एक हा 14 प्लस आहे, हा 7 मायनस आहे, प्लस मायनस असताना काय होईल? मायनस होईल. 7 ने 14 डिवाइड केलं किती राहतं? 2. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू 3 - 2. आय होप स्टुडंट की सर्वांचं हे जे आहेत हे आन्सर आलं असेल, 3 - 2. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, सेम स्टुडंट अगेन स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला सॉल्व करायचं. 4y इज इक्वल टू -12, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. बघा, 8x - 3y इज इक्वल टू -2. ओके, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. 3y इज इक्वल टू. ओके, इक्वेशन व्यवस्थित जे आहे ते काय करायचं? तुम्हाला राईट करायचं आहे. नंतर आपण काय राईट करतो? डीची व्हॅल्यू घेत आहे. ओके, आता बघा स्टुडंट, इथं जे आहेत आपण या इक्वेशनला अजून सिम्प्लिफाय करू शकतो. इथं बघा, इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 12 आहे. जर एखाद्या वेळेस नंबर जे खूप मोठे असले, खूप बिगर नंबर असेल, तर आपण या इक्वेशनला डिवाइड करून आपण याला अजून सिम्पल करू शकतो, जर एकाच नंबरनं या इक्वेशनला डिवाइड होत असेल तर. आता इथं 6, 4 आणि 12 आहे, म्हणजे या पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड होते, म्हणून आपण या इक्वेशनचं अजून सिम्पलर फॉर्म जे आहे, सिम्पल इक्वेशन काय करू शकतो? आपण तयार करू शकतो आणि ते सॉल्व करू शकतो. ठीक आहे, आन्सर सेमच येतं, आन्सर काय येईल? सेम आहे. आणि अशी कंडिशन कधी तयार होईल? जेव्हा पूर्ण इक्वेशनमध्ये जे कोएफिशियंट आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला एकाच नंबरनी जर आपल्याला त्याला डिवाइड करता आलं तर. ओके, इथं बघा 8 आहे, 3 आहे, 2 आहे, डिवाइड नाही होणार कोणत्याच नंबरने, म्हणून याला आपण करू शकत नाही. पण इथं आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो, अजून सिम्पल इक्वेशन तयार करून डिटर्मिनंट घेऊ शकतो. आन्सर येतं, असं पण घ्या आन्सर येऊ शकतं आणि त्याला सिम्प्लिफाय करून पण आन्सर येऊ शकतं. ओके, आपण जसे तसं सॉल्व करू वाटल्यास. ठीक आहे, आपण सिम्प्लिफाय करू त्याला, डिवाइड बाय 2. ओके, डिवाइड बाय जर 2 केलं याला आपण इक्वेशन नंबर 1 नाही म्हणू, मग डिवाइड बाय 2 करू. 6ला जर 2 डिवाइड केलं किती राहतं? 3. ओके, हा मायनस जाईल.
4ला जर 2 डिवाइड केलं 2y इज इक्वल टू मायनस साईन. 12ला 2 डिवाइड केलं किती राहतं 6. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. ठीक आहे स्टुडंट, बघा हे इक्वेशन घेऊन तुम्ही डिटर्मिनंट डी राईट करा किंवा हे इक्वेशन घेऊन डिटर्मिनंट राईट करा. आपला आन्सर ऑलवेज काय येईल, सेमच येईल. आन्सर काही फरक पडणार नाही. फक्त या इक्वेशनमध्ये नंबर थोडे मोठे आहेत म्हणून आपण त्याला 2ने काय केलं, डिवाइड केलं. आणि 2ने त्याला डिवाइड का बरं केलं, कारण की तिन्ही टर्मला 2ने डिवाइड करता येते म्हणून. ओके. आणि स्टुडंट लक्षात ठेवा, इथे जर सपोज 13 असतं तर या आपल्याला 2ने या इक्वेशनला डिवाइड करता आलं नसतं, कारण की आपल्याला 2ने डिवाइड प्रत्येक टर्मला जे आहे ते करावं लागतं. ओके, हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. हे इक्वेशन यूज करा किंवा हे इक्वेशन यूज करा डीमध्ये, आन्सर आपलं काय येईल, सारखंच येईल. ओके. आता आपण सिम्पल इक्वेशन घेऊ म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन अगेन सिम्पल होईल. डी. ओके, सो डी बघा काय येईल तर 3 - 2 सॉरी हां असं पण लिहिलं चाललं आहे इक्वेशनमध्ये 3 - 2 3 व्हॉट डज सेम जसं आपण शिकलो तसं इथं काय दिसाल एक्सचे कोएफिशियंट, एक्सचे कोएफिशियंट 3, इथे एक्सचा कोएफिशियंट 8. ओके, इथं कोणाचे कोएफिशियंट आहे वायचे, इथं वायचा कोएफिशियंट किती आहे -2, इथं वायचा कोएफिशियंट किती आहे -3. हा झाला आपला डी. नंतर काय येईल डी वाय, काय इथं डी वाय, अगेन डी वाय सेम ॲज इट इज, सॉरी डी वायच्या आधी डी एक्स. डी एक्स फाईन करताना डीकडे पाहायचं, एक्स फाईन करते म्हणून या एक्सचे कोएफिशियंट काढून टाकायचे. एक्सचे कोएफिशियंट काय करायचे, काढायचे. कोणाचे राईट करायचे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे इथं -6 - 2, -6 - 2 एक्सचे काढले आणि कॉन्स्टंट राईट केलं, हे कॉन्स्टंट येतं मायनस वाय ॲज इट इज. नेक्स्ट त्याच्यानंतर डी वाय, अगेन डी वाय फाईन करताना कोणाकडे पाहाल, डीकडे. ओके, डीकडे जे ते पाहते आपण. सो वाय फाईन करताना काय करू, वायचे कोएफिशियंट काय करायचे, काढून टाकायचे. कोणते राईट करायचे, कॉन्स्टंट राईट करायचे. कॉन्स्टंट कोण आहे -6 - 2, इथे काय राईट करायचं -6 - 2. ओके, वायचे काढताना वाय काढून टाकले, कॉन्स्टंट राईट केले आणि एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज. ओके, येस, ठीक आहे. मग बघा आता हे जे आहे ते आता डिटर्मिनंट आपण काय करू, सॉल्व करू. लिहिता येईल सर्वांना डी एक्स आणि डी वाय. आय होप सर्वांना राईट करता येईल. ओके, नाव डिटर्मिनंट फाईन करू आता. 3 × 3 -9, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 3 आणि मायनस साईन -9 मायनस 2 × 2 8 × 2 -16 -16 8 × 2 16, हा मायनस साईन -16 मायनस प्लस. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन केलं किती राहील आता 7, पॉझिटिव्ह 7 राहील. ओके, नाव इथं बघा -6 -3 काय येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज काय येतं पॉझिटिव्ह. नेक्स्ट मायनस साईन, अगेन इथं पण दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज काय येईल पॉझिटिव्ह. -2 - 2 काय होईल प्लस. ओके, वाटतं स्टुडंट कन्फ्युजन होत असेल तर मी जस्ट राईट करून देतो तुम्हाला. इथं पण राईट करून देऊ का, इथं वरती राईट करतो. 3 × 3 3 × -3, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, नंतर मायनस साईन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8 × -2. ओके, याचं मल्टिप्लिकेशन हे येईल, याचं मल्टिप्लिकेशन हे येईल. ओके, याचं पण स्टेप बाय स्टेप राईट करून देतो. -6 × -3 -3 × -6 हे मायनस साईन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 × -2 -2 × -2. ओके, दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज काय येतं पॉझिटिव्ह. 6 × 3 18, निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह, हा मायनस साईन. अगेन -2 - 2 आहे, दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज पॉझिटिव्ह येतं. 2 × 2 4, सो किती येईल तिथं 14. ओके, सो 14 कायची व्हॅल्यू आहे dx इज इक्वल टू 14. ओके, नेक्स्ट काय फाईंड करतात dy, अगेन सेम तसंच 3 × -2 हा मायनस साईन, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8 × -6, सो -6 हा मायनस काय म्हणतील 3 × -2 -6 हा मायनस काय होईल प्लस 8 × 6 काय होईल 48, किती तर 48.
दोघांची -6 + 48 दोघांची काय करतात सबट्रॅक्शन, ती किती येतं सबट्रॅक्शन 42. सो डी वायची व्हॅल्यू आपल्याला डी वायची जी व्हॅल्यू आहे राईट करतो वाटल्यास देअरफॉर डी वाय इज इक्वल टू 42. ओके. नेक्स्ट बाय युझिंग क्रॅमर्स रूल, बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय म्हणतो सर्वांना माहिती आहे, काय म्हणजे एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. ओके. आणि नेक्स्ट वाय इज इक्वल टू काय असेल डी वाय अपॉन डी. ओके. डी एक्स, मग डी एक्सची व्हॅल्यू बघा काय तर डी एक्सची व्हॅल्यू किती आपली 14. ओके. आणि डीची व्हॅल्यू किती आहे आपली 7. हा वाय इज इक्वल टू डी वायची व्हॅल्यू किती 42. ओके. आणि डीची व्हॅल्यू 7 ने या 14 डिवाइड केलं किती राहतं एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय 7 ने या डिवाइड केलं येस 7 ने जर या 42 ला डिवाइड केलं किती राहतं 6. ओके. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज 2 and 6. आय होप स्टुडंट सर्वांना समजलं असेल 2 and 6 काय त्याचं आन्सर येतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा सेम आहे, आता फक्त इथं व्हेरिएबल चेंज झालेले बाकी काहीच नाही. तिथं आतापर्यंत जेवढे इक्वेशन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये एक्स अँड वाय व्हेरिएबल होता, याच्यामध्ये काय जे आहेत कोणतं आहे एम एन एन व्हेरिएबल आहे. सेम ॲज इट इज लिहिसाल. पहिले लिहिसाल 4m + 6n इज इक्वल टू 54. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. हे जे असेल याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. ओके. येस. तर पहा आता अगेन काय कराल डिटर्मिनंट डी काय असेल अगेन कोएफिशियंट ऑफ एक्स. आता इथं एक्स हा कोएफिशियंट नाही आहे, इथं व्हेरिएबल कोण आहे एम आणि एन आहे. इथं व्हेरिएबल कोण आहे एम आणि एन. एमचे कोएफिशियंट इथं राईट करायचा, एनचे कोएफिशियंट इथं राईट करायचा. एमचे कोएफिशियंट 4, इथे किती आहे 3. इथं एनचा कोएफिशियंट 6, इथं एनचा कोएफिशियंट 2. ओके. इथं आता इथं पहिल्याच्या ह्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आणि वाय होते म्हणून आपण डी एक्स डी वाय फाइंड केले. इथं व्हेरिएबल कोण आहे एम आहे म्हणून आपण काय करू बघा डी एम. ओके. डी एम राईट करू. मग आता अगेन डी एम फाइंड करताना तुम्हाला डी कडे जावं लागेल. डी एम म्हणजेच काय या एमचे कोएफिशियंट काढून टाकायचे आणि कोण राईट करायचे कॉन्स्टंट. कोण राईट करायचं मला कॉन्स्टंट राईट करायचं. इथं पण बघा तुम्ही 4 6 54 होता, तर इथं पण तुम्ही त्याला त्या इक्वेशनला डिवाइड करू शकत होते. जर डिवाइड केलं असतं तर इक्वेशन अगेन छोटं जे आहे ते झालं असतं आणि आपलं आन्सर जे आहे अगेन स्मॉल आलं असतं. म्हणजे याला तुम्ही 2 न तुम्ही त्याला डिवाइड करू शकत होते, पण ठीक आहे इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. ओके. 2 न जे आहेत म्हटल्यास तर तुम्हाला जर डिवाइड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण करून घेतो डिवाइड. ओके. डिवाइड जर केलं तर मे बी सिम्पल आन्सर जे आहे ते येईल आपलं. आपण या इक्वेशनला डिवाइड करून घेऊ. पहिले 2 डिवाइड करू, डिवाइड बाय 2 म्हणजे आपला आन्सर इझी जे आहे आपलं कॅल्क्युलेशन जास्त करायचं काम नाही पडणार. आपलं कॅल्क्युलेशन आपलं इझी होऊन जाईल. 2 डिवाइड केलं का राहील 2m प्लस 2 डिवाइड केलं किती राहील 3n. या 2 डिवाइड केलं किती राहील 27. इक्वेशन नंबर 1. याला होतं का डिवाइड नो. ठीक आहे. आता राईट करू आपण डी. अगेन डी म्हणजेच काय कोएफिशियंट ऑफ एम आणि एन. कोएफिशियंट ऑफ एम इथं किती आहे 2, इथे किती आहे 3. 2 आणि 3. एनचे कोएफिशियंट इथं 3. ओके. आणि इथं किती आहे 2. सो नेक्स्ट डी एम. आता बघा इथं व्हेरिएबल कोणतं आहे एम आणि एन आहे म्हणून तुम्हाला डी एम फाइंड करावं लागेल. पहिले डी एम फाइंड करताना कोणाकडे असाल डी कडं. डी एम फाइंड करत आहे म्हणून या एमचे कोएफिशियंट काय करायचं मला काढून टाकायचे. डी एम फाइंड करायचे म्हणून एमचे कोएफिशियंट काढून टाकायचे. कोण राईट करायचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे 27 and 28. 27 and 28. ठीक आहे. एमचे कोएफिशियंट काढले कॉन्स्टंट राईट केले आणि हे एनचे कोएफिशियंट ॲज इट इज. ठीक आहे. नेक्स्ट ॲज इट इज डी एन फाइंड करा. ओके. डी एन. मग आता डी एन कसा येईल अगेन डीकडे जायचं. डी एन फाइंड करायचं आहे म्हणून एनचे कोएफिशियंट काढून टाकायचे. एनचे कोएफिशियंट काढून टाकून कोण राईट करसाल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे तिथं 27 28. ठीक आहे. आणि हे एमचे कोएफिशियंट ॲज इट इज 2 3. ओके. आणि त्यानंतर काय राईट करसाल
डिटर्मिनंट फाइंड करसाल. ओके, डिटर्मिनंट जे आहे सर्वांना फाइंड करता येईल. ओके, करा मग फास्टमध्ये सॉल्व. 2 × 2 4 मायनस 3 × 3 9. सो इथं सबट्रॅक्शन केलं तर -5 येतील, -5. सो हिअर d इज इक्वल टू -5. ओके, हे क्लिअर आहे. -5. नेक्स्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करसाल. 27 × 2 किती राहतं 54. नेक्स्ट मायनस साईन. 28 × 3 किती होतं बघा 60. 60 24 84 राहतं. किती राहील इथं 84. 28 × 3 84. ठीक आहे, किती राहील इथं 84. येस, ठीक आहे. दोघांचं सबट्रॅक्शन केलं 54 - 84. दोघांचं सबट्रॅक्शन 64 74 30. किती राहील इथं 30. किती राहील 30. 84 मायनस आहे म्हणून काय बिगर नंबर आहे म्हणून बिगर नंबर साईन मायनस आहे म्हणून -30. ठीक आहे. DMची व्हॅल्यू किती भेटेल तुम्हाला -30. नेक्स्ट इथं बघा अगेन 2 × 28 किती राहील इथं 56. दोघांचे मल्टिप्लिकेशन 2 × 28 किती राहील 56. टेक मायनस साईन. 23 × 27 × 3 21 60 21 81 किती राहील ते 81. याचं मल्टिप्लिकेशन करू 3 × 7 1 2 3 × 2 6 81 बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 56 - 81 करा कॅल्क्युलेशन. किती राहील तर 4 5 61 71 81. हे 3 आणि 5 35. किती राहील तर 34 राहील. किती राहील 35. 6 मध्ये 1 गेलं 5 35. आणि हे 81चं बिगर साईन आहे म्हणून इथं करेल मायनस. सो इथं काय भेटेल तुम्हाला देअरफॉर dy इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला -35. ओके, मग इथं राईट करसाल. हे राईट केलं आपण इथं काय लिहिसाल बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स रूल काय म्हणतो अगेन x इज इक्वल टू dx अपॉन d. इथं काय y इज इक्वल टू काय लिहिसाल dy अपॉन d. ओके, dy अपॉन d. मग dx ची व्हॅल्यू काय असेल बघा dx सॉरी इथं आता श्रम बघा इथं आपण जे क्रॅमर्स रूल फ्लोमध्ये आपण राईट करतो पण इथं लक्षात ठेवा इथं व्हेरिएबल कोणते यूज केलेले आहे m आणि n. तो इथं काय लिहिसाल m. फर्स्ट व्हेरिएबल कोणता आहे इथं m म्हणून इथं लिहिसाल सगळ्यात पहिले m. ओके, जसं वाटलं तर पेन चेंज करू आपण कलर म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, फर्स्ट व्हेरिएबल इथं m आहे म्हणून काय राईट करायचं इथं m राईट करायचं. ओके, इथं dx न लिहिता काय लिहिसाल m लिहिसाल म्हणजेच काय लिहिसाल dm अपॉन d. इथं सेकंड व्हेरिएबल कोणता आहे n म्हणून इथं काय लिहिसाल n. आणि समोरचा फॉर्म्युला काय तयार होईल तिचा dn अपॉन d. ओके, मग बघा dm ची व्हॅल्यू काय आली इथं -30. किती आली बघा -30 -30 अपॉन dm d ची व्हॅल्यू किती आली -5. इथं n dn ची व्हॅल्यू किती आली होती इथं -35 d ची व्हॅल्यू किती -5. ओके, सो डिव्हिजन करताना दोन्ही नंबरचं साईन सारखं असेल तर आपला आन्सर ऑलवेज काय येईल पॉझिटिव्ह येईल. 5 ने या 30ला जर डिवाइड केलं किती राहतं 6. अगेन डिव्हिजन करताना दोन्ही नंबरचं साईन सेम असेल तर आपला आन्सर काय येईल पॉझिटिव्ह येईल. सो n इज इक्वल टू किती राहील 7. सो भेटेल आपल्याला व्हॅल्यू m आणि n ची व्हॅल्यू भेटलेली आहे. m, n इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला 6 7. आय होप स्टुडंट सर्वांना समजलं असेल की आपला आन्सर जे आहेत आपला आन्सर्स कसं फाइंड करायचं तुम्हाला. किती आमचा आपला आन्सर असेल 6 5 6 7. ओके, आय होप हे क्लिअर असेल सर्वांचं. पहा एकदा आणि स्टुडंट आन्सर करेक्ट आहे की नाही हे आपण चेक पण करू शकतो या इक्वेशनमध्ये आपण पुट करून. बाय द डबल एकदा कॅल्क्युलेशन चेक करू आपण व्यवस्थित बरोबर आहे का तर की कुठं चुकलेलं असेल तर. येस, दोघांची सबट्रॅक्शन किती येईल पाहू आपण. 81 56 सबट्रॅक्शन करून पाहता इथं. ठीक आहे, 11 5 किती राहील 6 इथं किती राहील 7. सॉरी इथं आपलं जे आहे इथं 35 नाही 25 येतं. ओके, इथे सबट्रॅक्शन करताना आपलं थोडंसं जे आहे हे चुकलं होतं 61 71. ठीक आहे, 25 जे आहेत हे राहतं आपण 35 घेतलं. ओके, तेच म्हणतात dy इज इक्वल 25 येतं. इथं पण काय आहे dy इज इक्वल टू 25. इथं अगेन
काय दोन म्हणजे केल्यावर 5 ने 25 डिवाइड केल्यानंतर किती राहतं 5. ओके, सो आपलं आन्सर किती येईल 6 5. ओके, आय होप स्टुडंट, तेच म्हटलं इथं थोडीशी सबट्रॅक्शनमध्ये थोडंसं वाटत होतं की चुकेल म्हणून. ओके, पण आय होप सर्वांना समजलं असेल. रवेदा आन्सर जे आहे तुम्हाला चेक करायचं आहे बरोबर आहे की रॉंग आहे म्हणून. ओके, नाऊ नेक्स्ट बघा. येस, लास्ट एक्झाम्पल आहे बघा. अगेन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिता येईल सर्वांना स्टँडर्ड फॉर्म. येस, काय सर इथं हा 2x प्लस 3y इज इक्वल टू 2, याला म्हणतात इक्वेशन नंबर 1. पण स्टुडंट बघा इथं काय फ्रॅक्शन आहे, इथं काय येतं फ्रॅक्शन. आपल्याला फ्रॅक्शन जो पाहिजेत नाही तर आपण काय करू, फ्रॅक्शन आपल्याला पाहिजेत नाही म्हणून इथं डिवाइडमध्ये कोण आहे, डिवाइडमध्ये 2 आहे म्हणून काय करू, या इक्वेशनला 2 ने काय करू डिवाइड करू आपण. ठीक आहे, आपण इथं लिहू डिवाइड बाय 2, सॉरी डिवाइड नाही मल्टिप्लाय. आपल्याला 2 काय करायचा काढून टाकायचा ना, जो डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर असेल तो आपल्याला काय करायचा आहे काढून टाकायचा आहे. म्हणून आपण काय करू त्याला, त्या इक्वेशनला काय करू आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय 2. जो नंबर डिवाइडमध्ये असेल त्या नंबरने तुम्हाला काय करायचं इथं मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल इथं 2x, आणि या 2ने तुम्हाला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. कुणाला, प्रत्येक टर्मला. सो इथं एक्सचा कोएफिशियंट काही नसेल म्हणजे काय असेल 1 असेल. 1 × 2 काय असेल 1 असेल कोएफिशियंट. 1 × 2 2x, हा कोणता साईन आहे मायनस. इथं काय लिहिसाल 2 × y/2 इज इक्वल टू, हे आपण बघा इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, इथं पण तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, क्लिअर आहे. हा 2x बघा, हा 2 गेट कॅन्सल, कारण इथं -y इज इक्वल टू दिस 2 गेट कॅन्सल, इथं राहील 1. दिस वी कॉल्ड एज इक्वेशन नंबर 2. ओके, बघा हे स्टुडंट स्टँडर्ड फॉर्ममध्ये होतं म्हणून आपण ॲज इट इज राईट केलं. हे जे आहे इथं काय नंबर्स काय होते फ्रॅक्शनमध्ये होते. फ्रॅक्शनमध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 2 होता, 2 आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून आपण काय केलं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला प्रत्येक टर्मला काय करायचं आहे मल्टिप्लाय करून पाहायचं आहे. ठीक आहे, हे भेटलं आपल्याला सेकंड इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे डिटर्मिनंट राईट करायचं आहे डी. ठीक आहे, डी म्हणजेच काय कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय. इथं एक्सचं कोएफिशियंट, इथं वायचे कोएफिशियंट. एक्सचे कोएफिशियंट पहा इथं 2, इथं 2 आहे ना, इथे बघा 2चा, इथेही 2. वायचे कोएफिशियंट इथं किती, वायचा कोएफिशियंट 3 आहे, इथं वायचा कोएफिशियंट कोण आहे -1. ठीक आहे, भेटला तुम्हाला डी. नंतर कोण भेटेल तुम्हाला dx. dx पाहताना कुठं पाहायचं डी कडे. एक्सचे कोएफिशियंट काढून टाकायचे, इथं कोण लिहायचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इथं कोण आहे 2 and 1, 2 and 1. ओके, वायचे कोएफिशियंट ॲज इट इज 3 - 1. नेक्स्ट dy. अगेन dy आपण फाइंड करताना कोणाकडे पाहतो डी कडे. dy फाइंड करत आहे म्हणून वायचे कोएफिशियंट काढून टाकून कोण राईट करू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे 2 आणि 1, 2 आणि 1. ठीक आहे, dy फाइंड करायचं म्हणून वायचे कोएफिशियंट होते कॉन्स्टंट लिहिलं, एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज. ओके, नाऊ सॉल्व द डिटर्मिनंट. 2 × -1, 2 × म्हटलं स्टेप बाय स्टेप सॉल्व करू आपण. 2 × -1. ओके, काय असेल 2 × -1, नंतर फॉर्म्युल्यामधलं मायनस साईन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 3. 2 × -1 -2, हा मायनस 2 × 3 6. सो काय भेटेल तुम्हाला व्हॅल्यू, काय भेटेल -2 - 6 किती राहील -8. सो ही कायची व्हॅल्यू आहे डीची व्हॅल्यू. सो डी इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला -8. ओके, इथं बघा dx, अगेन या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × -1, हा मायनस साईन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 3, 1 × 3. ओके, नेक्स्ट 2 × -1 -2, हा मायनस साईन. ओके, 1 × 3 3, -2 - 3 किती भेटेल तुम्हाला -5. तुम्हाला माहिती आहे दोन नंबर आहे, दोन्ही नंबरचा साईन सारखा आहे तर आपल्याला त्याची काय करायची आहे, मग दोन्ही नंबर आहे 2 3, दोघांचं साईन सारखं आहे मायनस मायनस, मग त्यांची आपण काय करतो ॲडिशन करतो. ॲडिशन केलं 2 3 2 3 किती होतात 5, आणि बिगर नंबर जो असेल त्याचा आपण काय देतो साईन देतो. सो dx, dx तुम्हाला काय भेटेल -5. ओके, नेक्स्ट dy.
सेम स्टुडंट काय कराल तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 2 into 2. So 2 into 1 2 minus 2 into 4. So 2 minus 4 किती राहील -2. करता येईल ना सर्वांना 2 minus 2 किती राहील -2. So therefore dy is equal to किती राहील -2. dy is equal to किती राहील -2. ओके. आणि त्यानंतर आपल्या सर्वांची व्हॅल्यू भेटली. आता आपण काय ॲड करू बाय युजिंग क्रॅमर्स रूल. by using Cramer's rule. Cramer's rule. Okay, Cramer's rule काय असेल x is equal to dx upon d. dx upon d आणि y is equal to काय असेल dy upon d. Now put the values. ज्या व्हॅल्यू त्या पुट करायच्या आपल्याला dx ची व्हॅल्यू किती आहे -5 अपॉन डी ची व्हॅल्यू जी आहेत डी ची व्हॅल्यू किती आहे -8. ओके. वाय dy ची व्हॅल्यू किती येतं -2. किती आली -2. आणि डी ची व्हॅल्यू किती आहे -8. किती आली -8. आता बघा अगेन इथं तर काही त्याचं मायनस काय होऊन जाईल फक्त प्लस होऊन जाईल. किती राहील 5/8. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटेल 5/8. इथं वायची जी व्हॅल्यू आहे तर तुम्हाला मायनस प्लस होऊन जाईल. ओके. या 2 या 8ला डिवाइड करता येतं 4चा भाग जातो काय येईल 1/4. ओके. देअरफॉर फायनल आन्सर काय येईल तुमचं x, y इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 5/8 आणि वायची व्हॅल्यू 1/4. ओके. येस. आय होप स्टुडंट की हे जे आहेत हे पण आन्सर जे आहेत हे तुम्हाला समजलं असेल कसं फाइंड करायचं तर. ओके. बघा स्टुडंट इन दिस वे जे आहेत आपण लिनियर इक्वेशन जे आहेत लिनियर इक्वेशन क्रॅमर्स रूलनं कसे सॉल्व्ह करायचं हे शिकलोय आपण आणि आय होप सर्वांना ते समजलं असेल. थँक्यू सो मच.